पिछला मैच थोड़ा सा एक तरफी रहा। एक बड़ी जीत हासिल की रोहित 11 पेडने क्रिकेट टीम ने, जो 3 ओवर समाप्ति के बाद चौथे ओवर की पहली गेंद पर मैच को समाप्त कर दिया। और ये मुकाबला देखना होगा। आज शुरू के दोनों मैच बहुत अच्छे मैच रहे जो आखिरी ओवर पर समाप्त हुए, लेकिन ये मुकाबला पिछला मैच थोड़ा सा एक तरफी रहा। और इसी बीच पुनाजी कलंगुटकर और विवेक ये जोड़ी मैदान पर, और बॉलिंग मार पर सौरभ नाइक आजकल बिल्कुल अच्छे फॉर्म में है, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। वो बॉलिंग मार पर संचित सर आइए। स्ट्राइक पर पुनाजी, पहली गेंद फाइन लेग पर खेला। इस बार फील्डर है मौजूद, गेंद को थोड़ा सा रफ्तार को धीमा किया पैरों से, और जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते विकेट कीपर के हाथों में एक सिंगल बना। स्कोर के खाते में इस एक रन के साथ रनों का खाता शुरू किया मैदान पर। विकेट के पीछे संदेश कुंडेकर बहुत अच्छी इनिंग खेली पिछले मैच में, शानदार बल्लेबाजी की, लेकिन कहीं ना कहीं थोड़ी सी गेंदबाजी में कमी महसूस हुई। खास करके जो चैलेंज ओवर था वो ओवर महंगा साबित रहा गौरेश कांबड़ी का। लेकिन देखना होगा, ये दूसरा मुकाबला खेल रहे सौरभ नाइक अपने बॉलिंग मार पर, सामने लेफ्ट हैंडर बैटर विवेक। हवा में शॉट, कैच का मौका मिड विकेट पर, और एक बिल्कुल आसान कैच छूटा, बिल्कुल आसान कैच छूटा। एक आसान सा मौका था मिड विकेट पर। बिल्कुल जब कैच छूटता है तो सबसे नाखुश होते हैं गेंदबाज, और वो निराशा चेहरे पर दिखाई दी सौरभ नाइक के। रिएक्शन भी उसको देखने को मिले। मालूम था ये बड़ा अच्छा विकेट था, क्योंकि नए बल्लेबाज स्ट्राइक पर हो सकते थे। पुनाजी कलंगुटकर स्ट्राइक पर सामना कर रहे। ऑन साइड पर इस बार फाइन लेग बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर। देखो मैं यही बात कर रहा था, अगर कैच को पकड़ते तो नए बल्लेबाज स्ट्राइक पर होते, शायद ये छक्का भी नहीं लग सकता था। आने वाले नए बल्लेबाज पर थोड़ा सा दबाव होता, क्योंकि पावर प्ले में पहले ओवर में एक बड़ी विकेट चलती थी, लेकिन वैसा नहीं हुआ और एक छक्का लगा। और सौरभ नाइक धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर स्कोर हो चुका है टोटल 8 रन। दो फील्डर है बाहर लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और एक है डीप मिड विकेट बाउंड्री पर। इस बार स्लॉक शिप, और एक बार हवाई फायर डीप स्क्वायर लेग पर, गगनचुंबी सिक्सर। और टूर्नामेंट के साथ आकाश उर्फ डंबा को भी बहुत बहुत धन्यवाद देने पड़ेंगे। देखो कहां कहां जाकर बिल्कुल गेंदों को ढूंढ कर लाते हैं आकाश उर्फ डंबा। दूसरा छक्का लगा पुनाजी कलंगुटकर के बल्ले से, थोड़ी सी लेग स्टंप पर ओवर पिच, बहुत ही शानदार स्लॉक से पुनाजी के बल्ले से सामना कर रहे आने वाली अगली गेंद का सौरभ नाइक अपने बॉलिंग मार्ग पर। फिर से इस बार हवा में शॉट, और एक हवाई फायर, बैक टू बैक तीसरा छक्का सौरभ की गेंदबाजी पर। क्या फर्क हुआ देखो दोस्तों, बिल्कुल जो कैच छूटा वो कैच कितना महंगा हुआ मैदान पर। उसके बाद पुनाजी लगातार तीसरा छक्का लगाते हुए आक्रामक शुरुआत मैदान पर दिखाई देती हुई भारतीय स्ट्राइकर्स क्रिकेट टीम के। ओवर द विकेट शुरू में राउंड विकेट, अब ओवर द विकेट सौरभ नाइक अपने बॉलिंग मार्ग पर। और एक हवाई फायर, ये लगा जय भंडारी सिक्सर। चौथा छक्का लगता हुआ मैदान पर सौरभ नाइक के गेंदबाजी पर, बिल्कुल टूट पड़े गेंदबाजी पर पुनाजी कलंगुटकर। और पावर प्ले का पहला ओवर, और पहले ओवर में स्कोर हो चुका है टोटल 26, 26 रन। टोटल स्कोर हो चुका है 26 रन बिना किसी नुकसान से। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। दूसरा ओवर जो 50-50 चैलेंज ओवर रहेगा, देखना होगा कौन आते हैं बॉलिंग मार्ग पर। गौरेश कांबड़ी दिखाई देते हुए गेंदबाजी करने के लिए इस चैलेंज ओवर में, जो 50-50 ओवर अंपायर का इशारा हो चुका है इस चैलेंज ओवर के लिए। और पहले ओवर में बहुत ही बेहतरीन शुरुआत मैदान पर भारतीय स्ट्राइकर्स क्रिकेट टीम की। 26 टोटल 26 रन, सामने विवेक
और गेंदबाजी में गौरेश कांबड़ी। आड़े बल्ले से खेला शॉट मिड विकेट पर फील्डर, लेकिन जब तक गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते समय था दोनों बल्लेबाजों को एक सिंगल पूरा करने का। स्कोर पहुंचा टोटल 27। चैलेंज ओवर चलता हुआ मैदान पर और सामने पुनाजी कलंगुटकर आक्रामक रवैया अपनाए हुए। ओ मिस टाइम शॉट, मिड ऑफ पर मौका बना कैच का और इसी के साथ एक बड़ा विकेट चटकाते हुए मैदान पर माउली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम। डीजे डीजे काश पुणे पुनाजी कलंगुटकर एक छोटी इनिंग लेकिन धुआंधार बल्लेबाजी, 4 छक्के लगाए, 25 रन बनाए पुनाजी कलंगुटकर ने आउट होकर वापस चैलेंज ओवर चलता हुआ मैदान पर। और गौरेश कांबड़ी जो पिछले चैलेंज ओवर में महंगे साबित हुए थे, लेकिन इस ओवर में अपने टीम के साथ कमबैक करते हुए एक अच्छा विकेट चटकाते हुए और नए बल्लेबाज मैदान पर स्ट्राइक पर आकाश पुणे सामना कर रहे उनकी गेंदबाजी का। थोड़ी नीचे रही ऑफ स्टंप पर गेंद, विकेट कीपर हाथों से थोड़ी सी छूटी थी, लेकिन अपने दूसरे प्रयास में गेंद को कलेक्ट किया, गेंद को फील्ड करते और वापस गौरेश कांबड़े अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर आज छोटे रनअप के साथ थोड़ी सी आजकल फिटनेस के साथ सता रहे हैं, बिल्कुल फिटनेस उनको। फुलर लेन की गेंद, शॉट मिड विकेट पर, बहुत ही सुंदर फील्डिंग, अच्छी फील्डिंग। अगर थोड़ी गेंद बगल में निकलती तो 4 रन के लिए निकल सकती थी बाउंड्री लाइन से बाहर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी मैदान पर स्ट्राइक पर बल्लेबाजी कर रहे विवेक और गौरेश कांबड़े अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। फिर से थोड़ी नीचे रही गेंद, बिल्कुल अच्छी लाइन पर, कोई खास समझ नहीं पाए गेंद के बारे में। चैलेंज ओवर चलता हुआ जो 16 रनों का और अब तक इस ओवर में सिर्फ 2 रन बन चुके हैं। हवाई फायर, फिर से मौका बनेगा, मिड ऑन पर फील्डर, शायद फील्डिंग की चर्चा करनी पड़ेगी। समीर मावली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम पिछले पहले ओवर में सौरभ नाइक की गेंदबाजी पर कैच छूटा, कैच के बाद स्ट्राइक चेंज हुआ, पुनाजी ने 4 छक्के लगाए और ये अभी अभी कैच छूटा है। आने वाला समय बताएगा ये कैच कितना महंगा साबित होता है, लेकिन हमारे श्रेयस स्कोरर जानकारी दे रहे हैं कि इस चैलेंज ओवर में बने सिर्फ 3 रन तो स्कोर में मिलेंगे 2 रन। 2 रन मिले स्कोर में और इन 2 रन के साथ स्कोर हो चुका है 28। पहले ओवर में बने थे 26, इस दूसरे ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी रही गौरेश कांबड़ी की, अच्छी वापसी की मावली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम ने और 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर 28, लॉस ऑफ 1 विकेट। सामने लेफ्ट हैंडर बैटर विवेक स्ट्राइक पर और गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ तीसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर अबा नवार जो आ चुके हैं मैदान पर बॉलिंग मार्ग पर। विवेक स्ट्राइक पर, सुंदर शॉट इस बार ऑफसाइड पर, कवर पर, एक्स्ट्रा कवर पर फील्डर 1 रन पूरा किया। एक अच्छी शुरुआत जरूर की पुनाजी कलंगुटकर ने, लेकिन बाद में वापसी भी गौरेश कांबड़ी ने की, सिर्फ 2 रन दिए चैलेंज ओवर में। पहला मैच जीत चुके भारतीय स्ट्राइकर्स क्रिकेट टीम रोहित 11 पेडने क्रिकेट टीम के साथ। तो पिछले मैच में रोहित 11 पेडने क्रिकेट टीम ने अपना खाता खोला, कल के दिन में शौर्य 11 पेडने और गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम, 2 टीम जो आगे बढ़ चुके हैं जो कि, और आज 2 टीम कल के दिन में कल के दिन में बिल्कुल मुकाबले जारी रहेंगे।
जो डे नाइट का क्रिकेट रहेगा कल इस मैदान पर। और इसी बीच लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग मार्क पर। और बहुत ही बेहतरीन शॉट इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन पर, सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। डीजे बॉलिंग मार्क पर अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म राउंड विकेट, और सामने बल्लेबाज है आकाश। ऑन साइड पर खेला इस बार, एक अच्छी गेंद देखने होगा काउ कॉर्नर पर, जब तक आते फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, रनआउट का मौका, जी अच्छा थ्रो। और तब तक विवेक बहुत दूर थे अपने पॉपिंग क्रीज से। दूसरी सफलता मैदान पर मिलती हुई माउली सातेरी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम को। विवेक लेफ्ट हैंडर बैटर आउट होकर वापस। डीजे नेहाल मांद्रेकर मैदान पर, सामने स्ट्राइकर इन पर आकाश पोळे। छोटी गेंद पुल के इस बार गेंद हवा में देखना होगा, लेकिन डीके राजन केरकर से बहुत आगे गेंद। एक मुश्किल सा मौका, मैं नहीं कहूंगा कैच का मौका, क्योंकि दूर था फील्डर, और जब तक गेंद को आते उठाते फील्ड करते तब तक एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ा, टोटल 37, लॉस ऑफ 2 विकेट। लंबा रनअप, लेफ्ट आर्म राउंड विकेट, आबा नवर, 37, लॉस ऑफ 2 विकेट। अच्छा शॉट कारपेट के साथ इस बार लॉन्ग ऑन पर, राजन केरकर गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाज ने। एक रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 38 रनों पर, 38। विकेट कीपर राधाकृष्ण पेडनेकर, 38 रन टोटल। अच्छा शॉट ऑन साइड पर, मिड विकेट पर फील्डर, और इसी के साथ तीसरी सफलता मैदान पर मिलती हुई, 38, लॉस ऑफ 3 विकेट। खेल समाप्त हुआ तीसरे ओवर का, 9 रन बनाकर आउट होकर वापस आकाश पोळे, और एक नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए बल्लेबाजी करने के लिए। स्कोर रुका हुआ तीसरे ओवर की समाप्ति के बाद। पहले ओवर में शुरू के एक आक्रामक शुरुआत रही थी, 26 रन बनाए थे, लेकिन पिछले ओवर में और खास करके चैलेंज ओवर में गौरीश कांबळे ने मैच में वापसी की। 3 ओवर 38 रन, और नेहाल का साथ देने के लिए, न्यू बैटर नेहाल का साथ देने के लिए विकास मैदान पर। चौथे ओवर की शुरुआत गेंदबाजी में परिवर्तन, कमेंट्री बॉक्स में सुनते आवाज समीर पांड्रे के साथ। सुरुवातीच्या षटकात निघाल्या त्या 26 धावा, त्यानंतर वेंगुर्ला संघाचं कमबॅक पाहायला मिळतंय. निर्णायक षटक हे अर्थातच या ठिकाणी 50-50 चषक चॅलेंज षटक. त्या षटकामध्ये गौरेश 3 धावा केवळ खर्च करतोय, त्यामुळे असलेल्या धावसंख्येतील 1 धाव वजा होते. तिथूनच धावसंख्येला लगाम 3 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू असा संदेश कुंडेकर सज्ज होतोय. वैयक्तिक कोटातील पहिलं व संघासाठी महत्त्वपूर्ण 4थं षटक फेकण्यासाठी तर स्ट्राईकला असेल फलंदाज तो नेहाल, ज्यानं यापूर्वीच्या सामन्यात बहारदार कामगिरी केली आहे. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा फटका, बहारदार असा फटका थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी.
चतुरसूत्र फलंदाज म्हणून निहालची ओळख, ज्यानं आपल्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्या आक्रमकतेची झलक दाखविली होती प्रतिस्पर्धी संघाला, या सामन्यातही तो पहिल्या चेंडूवर या ठिकाणी तुटून पडतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू केवळ दिशा बदलतोय, स्टान्स बदलतोय, चेंडूला परावर्तित करतोय. तो रिव्हर्स स्वीपच्या फटक्यात व बहुमूल्य 4 धावांनी या ठिकाणी चौथ्या षटकाची सुरुवात होत 42 धावा या धावफलकावर. निश्चितपणे या मैदानावर धावा या आहेत आणि त्या असलेल्या धावा शोधण्यासाठी मोठे फटके टोलवताना या ठिकाणी आक्रमक फटकेबाईचं प्रदर्शन घडवताना दिसतोय. तो अर्थातच या ठिकाणी बारदेश 11 क्रिकेट संघ. परदा संदेश कुंडेकर सज्ज, विथ टाईट चेंडू खेळला जातो. चेंडूचा प्रवास हा लॉंग ऑफच्या दिशेनं परत एकदा आपल्या स्क्रीनवर बबल नाईक सुरेख क्षेत्ररक्षण करून वाखाणण्याजोगी फेक यष्टीरक्षक राधाकृष्णच्या दिशेने येते. राधाकृष्ण जर ही फेक टिपू शकला असता तर निश्चितपणे तिसऱ्या पंचांकडे दात ही येऊ शकली असती. मात्र जर तरच्या गोष्टी कागदा खाती प्राप्त होत आहेत, ज्या दुहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो 44 धावांवर. 44 धावा धावफलकावर कडी बाद होत आहेत. ते 3 प्रथम फलंदाजी नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर बारदेश 11 संघ साकारताना दिसतोय. सुरेख असा चेंडू शेवटपर्यंत पाहिला जातोय. चेंडू पाहिल्यानंतर पॉइंटला वळवला जातोय. जोपर्यंत जितेंद्र नागोची हा क्षेत्ररक्षक चेंडू अडवून चेंडूची फेक यष्टीरक्षक राधाकृष्णच्या दिशेनं करतोय. एकेर धाव मिळते ती नेहालच्या खाती, ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 45 धावांवर. कमजोर चेंडू मिळाला, सीमारेषा दर्शवायची, योग्य चेंडूना योग्य सन्मान द्यायचा, धावफलक हालता ठेवायचा आणि संघाला एका सन्मानजनक अवस्थेपर्यंत न्यायचं. कारण फ्लाइंग स्टार्ट पुन्हाची कलंगूट करण्यात दिली आहे आणि त्यावर शिखर रोवायचं असेल तर फलंदाजी ही निश्चितपणे वरचढ ठरविणारी करण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, हलकेच पुकरीचा फटका, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक सौरव जितेंद्र नागोजी आपल्या स्क्रीनवर येतोय. चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय. नाममात्र एकेर धाव, ज्या एकेर धावीने धावफलक बदलतोय तो 46 धावांवर. सौरव नाईक हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर संदेश कुंडेकर हा सज्ज असेल. एक चौकार या षटकात टोलविला जातोय. तो फलंदाज नेहाल याच्या माध्यमातून तोच नेहाल क्षेत्ररक्षक रुरुष्णीची पाहणी करतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, फटका निघतोय तो फाईन लेग क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. डीप फाईन लेग सीमारेषा ही लीलया पार केली जाते. आखूड टप्प्याचा थोडासा कमजोर चेंडू होता, मोठा फटका मारण्यास निमंत्रण देणारा चेंडू होता आणि या चेंडूवर आपले हात खोलताना दिसतोय तो नेहाल. ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाही अशा फाईन लेगला चेंडू टोलवतोय. अभि साळगावकरला चकवा मिळतोय आणि या 4 धावेने सांघिक अर्धशतक या ठिकाणी बारदेश संघाचं अवघ्या चौथ्या षटकात आपण धावफलकावर पाहतोय. 50 धावा 3 कार्यांच्या मोबदल्यात. नेहाल मांजरेकर या ठिकाणी एक सुरेख अशी फलंदाजी साकारताना वैयक्तिक 12 धावांवर खेळताना आपण पाहतोय. संदेश सज्ज, फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ विसावला जातोय तो मिड ऑफला. एक चुकीचा असा फटका म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर या ठिकाणी मिड ऑफच्या डोक्यावरनं या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू टोलविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र काहीसा गती परिवर्तनाचा फास्टर वन पद्धतीचा चेंडू, फटका फसतोय, अंदाज चुकतोय. मिड ऑफला उभा असलेला गौरेश कांबळी एक साधा सोपा झेल टिपतोय व ज्या फलंदाजांना डोकेदुखी ठरणारी कामगिरी केली होती, प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी निश्चितपणे नतमस्तक करण्यात कारणीभूत ठरला होता, तो नेहाल मांजरेकर मात्र चकतोय व नेहालची जागा करण्यासाठी आणखी एक अष्टपैलू खेळाडू रोहन साळगावकर याची वर्णी ही बारदेश 11 संघाकडनं लागते. 50 धावा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांचा अजूनही 2 षटकांचा म्हणजे तब्बल 12 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. या 12 चेंडूंवर 20 ते 25 धावा काढण्याचा प्रयत्न बारदेश संघ करेल यात कोणती शंका नाही. तर त्या संभाव्य मोठ्या धावसंख्येपर्यंत पासून रोखण्यासाठी कार्यरत या ठिकाणी गौरेश कांबळी गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. रोहन आणि विकास ही जोडगोळी मैदानावर 50 धावा 4 कार्यांच्या मोबदल्यात. गौरेश कांबळे पंचांच्या या ठिकाणी डाव्या हाताकडनं मारा करताना दिसतोय. बहुधा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गौरेश कांबळे हा मारा करेल. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा हलकेच पॉइंटला टोलवला जातोय. जोपर्यंत आबा नवार आपल्या स्क्रीनवर येतोय, चेंडू अडवून यष्टीरक्षक राधाकृष्णकडे चेंडूची परती होते. एकेर धाव विलासच्या खाती, ज्या एकेर धावेने सांघिक धावफलक 51 धावांवर. आक्रमक शैलीचा रोहन साळगावकर स्ट्राईकवर उभा राहतोय. क्षेत्ररक्षक रुरुष्णीची तो पाहणी करतोय. दूर दूर फैलावलेलं क्षेत्ररक्षण, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन, एक डीप लॉंग ऑफ, असे 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात आणि त्या क्षेत्ररक्षकांमध्ये आणखी एक भर घालणारा फाईन लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक हा तैनात केला जातोय.
51 धावा धावफलकावर. मोठा फटका टोलवायचा होता, फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, बहुधा चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि निश्चितपणे एका खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन घडविताना या ठिकाणी प्रतिस्पर्धी असलेल्या वेंगुर्ला संघाचे खेळाडू या ठिकाणी एकत्र येताना दिसत आहेत. थोडीशी दुखापत जरूर झाली आहे रोहनला, त्या दुखापतीतनं रोहनला सावरण्यासाठी मदत ही या ठिकाणी केली जाते. फास्टर वन बद्दलचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर झपकन काहीसा वर येतोय, अंदाज होता स्क्वेअर लेगच्या दिशेने ती नियुक्ती सार्थ ठरविण्याच्या प्रयत्नात गौरेश कांबळी हा सज्ज होतोय. यावेळी बॅकफुटला जात एक फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक राजन केरकर झेल टिपतोय व दुखापतीने त्रस्त असलेला या ठिकाणी रोहन साळगावकर स्पष्टपणे त्याचा अभाव त्याच्या फलंदाजीवर दिसतोय आणि त्याच प्रयत्नात मोठ्या फटक्याच्या या ठिकाणी आशेत झेलचित होऊन गौरेश कांबळीची शिकार होत पाचव्या कड्याच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परतावं लागतंय ते रोहन साळगावकरला. 5 गडी 51 धावा पारदेश संघ नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकात निघाल्या होत्या त्या धावा अर्थातच या ठिकाणी 26 धावा, त्यामध्ये 4 तोडफोड षटकार आपण पुनाजी कलंगुटकर याच्या माध्यमातून अनुभवले. सलग 3 चेंडूंवर 3 षटकार टोलविण्याची किमया या ठिकाणी साध्य केली ती पुनाजी कलंगुटकरनं आणि त्याच्याच तोडफोड फटकेबाजीच्या जोरावर काहीशा सुस्थितीमध्ये या ठिकाणी दिसतोय तो अर्थातच या ठिकाणी बारदेश स्ट्रायकर संघ 51 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज रोहनची जागा घेण्यासाठी जातोय तो दीपक. सुरेख असा चेंडू पायचीसाठी दाद मागितली होती, मात्र पंच सांगतायत की या स्पर्धेमध्ये पायचीचा नियम नाही, त्यामुळे लेग बाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात निघते ती एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो 52 धावांवर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न फसतोय, एक धाव या ठिकाणी निघते. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 53 धावांवर. परत एकदा लेग बाईच्या स्वरूपात धाव ही आपण पाहतोय. फलंदाच्या बॅटमधनं धावा काही निघत नाहीत, याला प्रमुख कारण म्हणजे गौरेश कांबळीची वेगावर स्वार होत या ठिकाणी अचूकतेनं केलेली गोलंदाजी. 2 षटकं बरखुबीने या ठिकाणी गौरेश हाताळताना दिसतोय आणि त्याची समयोचित गोलंदाजी वेंगुर्ला संघासाठी नवसंजीवनी देणारी ठरते. ओव्हरपेच चेंडू, देखण्या फटका, संगम होतोय तो चेंडू व फळीमध्ये आणि हा अनोखा संगम षटकाराचा निनाद देतोय. षटकाराचे परिगम हे निश्चितपणे मैदानावर वाचतायत व या 6 धावांनी धावफलक वाढतोय निश्चितपणे तो 59 धावांवर. आता मात्र धावफलक ठीकठाक झाल्याचे संकेत मिळत आहेत. 5व्या षटकाची सांगता करताना या ठिकाणी उत्तुंग असा षटकार टोलविला जातोय. प्रति षटकामागे या ठिकाणी जवळपास 12 धावांच्या धावगतीनं 59 धावा आपण अनुभवतोय व या डावाची शेवट करणारं शतक फेकण्यासाठी गोलंदाज प्रतीक याची वर्णी होते ती वेंगुर्ले संघाच्या वतीनं व प्रतीक या डावातील शेवटचं शतक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईकला असेल तो फलंदाज विकास हा फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला असेल तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज दीपक, ज्यानं एक उत्तुंग षटकार टोलवत स्वतःचं खातं खोललंय. विकास क्षेत्ररक्षण रचनेची पाहणी करतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय तो प्रतीकची गोलंदाजी. दोन्ही संघ हे तुल्यबळ असे संघ, खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा भंडारी बांधवांना एक संघ करत या ठिकाणी सन्माननीय यशवंतजी किनळेकर यांच्या पुढाकारातनं त्यांच्या प्रामुख्यानं या ठिकाणी सहभागानं या स्पर्धेमध्ये उतरताना दिसतोय तो अर्थातच या ठिकाणी माऊली सातेरी युवराज स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. प्रतीक गवंडे
गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. डावातील शेवटचं षटक फेकण्यासाठी 59 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या सांगतेखेरीज पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा सुरेख असा फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार करत षटकारासाठी जातोय. खराब असा चेंडू म्हणता येईल या ठिकाणी तो गोलंदाज अर्थातच प्रतीकचा. कदाचित वॉर्मअप पद्धतीचा हा चेंडू होता आणि सदरचा चेंडू शरीरवेदी आहे की नाही यावर खातरजमा करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली जाते. या डावाच्या शेवटासाठी राहील याच्यावर शिक्कामोर्तब हे होईल. 65 धावा धाव फलकावर चेंडू फुलटॉस पद्धतीचा गोलंदाजाच्या खाती फेअर डिलिव्हरी म्हणून गणला जातोय. अजूनही 5 चेंडू या षटकातील शेष. 65 धावा धाव फलकावर डावखुराचा विलास सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो प्रतीक या गोलंदाजाचा. प्रतीक सज्ज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू सलग दुसऱ्या वेळी मोठा फटका टोलविला जातोय व डीप लॉंग ऑन सीमारेषा पार करत आणखी एक षटकार. आता मात्र सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल या ठिकाणी बार्देश 11 क्रिकेट संघासाठी होताना दिसतंय. अंतिम षटकात शेवटच्या 2 चेंडूंवर 2 तगडे फटके. परिणामतः धावफलक 70 पार करतोय. तब्बल 71 धावा धावफलकावर. एकाहत्तर धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी मैदानावर. निश्चितपणे खराब अशी गोलंदाजी प्रतीक याच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. परदा प्रतीक सज्ज. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू फलंदाजला सोडून देणारा प्रथमताच चेंडू मैदानाला स्पर्श करतोय. याचाच अर्थ फुलटॉस पद्धतीचा चेंडू काही या ठिकाणी पाहता येत नाही आणि त्यामुळेच चेंडू निर्धाव हा गणला जातोय. 71 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. डावाचा शेवट होण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो प्रतीक. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका राजन केरकरच्या दिशेने टोलविला जातोय. राजन केरकर पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरला होता मात्र बबल नाईककडनं सुरेख असं बॅकअप केलं जातंय. चेंडूची परती प्रतीकच्या दिशेनं 2 धावा निघतायत. ज्या दुहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो 73 धावांवर. ज्या धावा निघतील त्या धावा निश्चितपणे पोषक ठरतील यात दुमत नाही, कारण निघणारी प्रत्येक धाव ही प्रतिस्पर्धी संघाला धावांचा पाठलाग करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. 73 धावा. यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू चकवा दिला जातोय आणि या चकवा देणाऱ्या चेंडूने विलासला चकविलं जातंय. धावचीत होऊन विलास माघारी परततोय. 6वा हातरा बसतोय तो बार्देश स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. 73 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. बहुधा शेवटचा चेंडू या डावातील शेष आणि या शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी मैदानावर वर्णी लागते ती बार्देश स्पोर्ट्स संघाचा खेळाडू नामदेव याची. स्ट्राईकला दीपक खेळण्यासाठी सज्ज. चेंडू बॉलर बॅक धाव पद्धतीच्या फटक्याद्वारे टोलविला जातोय. क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती होते. 7व्या कडीच्या स्वरूपात नामदेवला माघारी जावं लागतंय. सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. त्यानंतरच्या 4 चेंडूंवर अवघ्या 2 धावा निघतायत. परिणामतः धावफलक 73 धावांवर रोखला जातोय व निर्धारित 6 षटकांमध्ये या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर वेंगुर्ला संघासाठी 74 धावांचं तगडं लक्ष हे निर्धारित 6 षटकात ठेवलं जातंय. सुरुवातीला सौरव नाईकच्या गोलंदाजीवर हल्ला बोल चढविला जातोय. पुनाजी कलगुटकर याच्या वतीनं 4 सलग षटकारांच्या सहाय्यानं निघतायत. पहिल्या षटकात 26 धावा आणि या 26 धावांसाठी कारणीभूत असेल ते वेंगुर्ला संघाचं ठिलक क्षेत्ररक्षण, कारण सौरवच्या गोलंदाजीवर झेलचित करण्याची संधी निर्माण झाली होती ती विवेकला. मात्र विवेकचा झेल सुटतोय त्यामुळे पुनाजी स्ट्राईकला येतोय आणि पुनाजी स्ट्राईकवर आल्यानंतर 4 खणखणीत षटकार टोलवतोय. म्हणजे काही वेळा
क्रिकेटमध्ये ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्या चुका किती महागड्या ठरतात याचं अनुकरण या डावामध्ये पाहायला मिळत आहे. एकंदर 6 षटकांचा खेळ समाप्त, 73 धावा, 74 धावांचं लक्ष. राजेश वांगणकर, पुनाजी कलंगुटकर या त्यानंतर या ठिकाणी रोहन साळगावकर, नामदेव सारख्या खेळाडूंच्या संचाच या ठिकाणी भारतीय स्पोर्ट्स क्रिकेट संघ एक संघ होतोय, गेम प्लॅन आखताना दिसतोय आणि थोड्याच वेळात दुसऱ्या डावाची सुरुवात होईल आणि 74 धावांचा पाठलाग करताना कशा रीतनं कामगिरी वेंगुर्ला संघ साकारतोय. या स्पर्धेमध्ये जीवित्वाची अस्तित्वाची लढाई जर जिंकायची असेल तर 74 धावांचं उद्दिष्ट पार करणं ही क्रमप्राप्त बाब वेंगुर्ला संघासाठी ठरेल. मात्र दुसऱ्या बाजूनं एक विजय संघाच्या पाठीशी, त्या विजयाच्या जोडीला दुसरा विजय नोंदवावा, आपल्या संघाचं स्थान या साखळी फेरीच्या स्पर्धेमध्ये सुरक्षित ठेवावं हा इरादा दिसतोय तो भारतीय स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. 36 चेंडू 74 धावा, काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल व पुढील डावामध्ये या ठिकाणी इतिवृत्तांत आपल्या समोर सादर करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय आमचे मित्र संतोष मरिया यांना आपण समालोचन कक्षामध्ये यावं आणि या डावामध्ये काय साकारलं जाईल याचा इतिवृत्तांत आम्हा समोर सादर करायचा आहे. पुढील डावासाठी आपल्या समोर त्या संतोष मरिया. उत्कृष्ट असं नियोजन अंबाजी कोणार्कसारखे या ठिकाणी कार्यकर्ते झटतायत या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी. एकच नारा सर्वांचा, एक संघ होऊन या संपूर्ण भागामध्ये आपल्या भंडारी समाजाची ताकद दर्शवायची या उद्देशानं ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाते. या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय बाळा नाईक यांचाही या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बहुमूल्य असं सहकार्य मिळतंय. ते एक भंडारी बांधव आहेत आणि या भंडारी बांधवांना एक संघ करण्यासाठी त्यांच्याच पुढाकारानं या स्पर्धेचं देखणं असं आयोजन या ठिकाणी मांजरेमच्या श्रीदेव पांदेश्वर मैदानावर करण्यात येत आहे. 6 षटकं 74 धावा, काय घडेल काय बिघडेल सांगण्यासाठी आपल्या समोर आहेत संतोषजी मरिये. हॅलो, धन्यवाद समीर पांढरे सर. आपण दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे वळतोय. तर प्रथम फलंदाजी या मॅचमध्ये केली भारतदेश स्ट्रायकर संघाने आणि धावफलकावर धावा जमवल्या 73 धावा. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 74 धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीची बेन्नीची जोडी अबी आणि बबल नाईक आपण पाहत आहेत. तर पहिल्या चेंडूवरती धावफलकावर धावसंख्या 4 धावा. पहिला वेलकम चौकार येतोय या दुसऱ्या इनिंगमध्ये, तो वेंगुर्ला या टीमकडनं. नामदेवचा हा चेंडू कमी गतीचा चेंडू होता. कमी गतीचा चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर अबी मात्र थोडा बीड होतोय आणि या चेंडूवरती उत्तर आणि अंदाज नव्हता अबीकडे. डॉट बॉल, कमबॅक, वापसी करणारा चेंडू हा नामदेवचा. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यानंतर महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी विचार केला तर वेंगुर्ला या टीमसाठी एक महत्वपूर्ण सामना, कारण पहिल्या मॅचमध्ये पराभूत झालेला हा संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे तो वेंगुर्ला संघ. यावेळी
दांडी 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 गोल. इथं मात्र पहिला हादरा बसतोय. पहिली प्राइज विकेट, पहिली मोठी विकेट अभि साळगावकर हा माघारी परततोय. पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय वेंगुर्ला या टीमला. धावपलकर धावसंख्या टोटल 4 या धावसंख्येवर. 74 धावसंख्येचा पाठलाग करताना डीजे. कॅप्टन टॉससाठी लगेच या. अहो दोन्ही कॅप्टनला लागे मागता टॉसक मस्त बेगीन चला. तर पहिला हादरा, पहिला धक्का बसतोय. अभि हा वैयक्तिक 4 या धावसंख्येवर माघारी परततोय. न्यू बॅटर नवदीप फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. प्रत्येक गवंडे हा बॅटर तिसऱ्या क्रमांकासाठी. 74 धावांचं उत्तर, 74 धावांचं पाठलाग. हा पल्ला गाठायचा आहे वेंगुर्ला या टीमला. मिहिर 11 30वाडी कॅप्टन मास्टर टॉसक चल. यावेळी पुलर लेनचा चेंडू ऑन साईडला वळवलाय. चेंडूचा प्रवास होतोय. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक येतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होतोय. एक धाव आणि लिहिल्या एका धावेने धावपलकर धावसंख्या ही परावर्तित होते. धावपलकर धावसंख्या 5 धावा. एका धावेने वैयक्तिक आपलं खातं उघडतोय प्रत्येक आणि संघाला बहुमूल्य एक धाव देतोय. धावपलकर धावसंख्या 5 धावा. 74 धावांचं पाठलाग करताना माऊली सातेरी युवराज स्पोर्ट वेंगुर्ला संघ. स्ट्रायकिंग एंडला बबल नाईक पुढील चेंडू प्रेस करण्यासाठी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला भेटते. तर थोडी स्ट्राईक बदलल्यानंतर क्षेत्ररक्षणात थोडा बदल होते. ऑन साईडला आपण पाहतायत डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुढील चेंडू इथं मात्र कट केले जाते. चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शॉट गलीच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. एका धावेने आपलं वैयक्तिक हे खातं ओपन करतोय बबल आणि संघाला बहुमूल्य एक धाव देतोय. आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 6 धावा. धावपलकर 74 धावसंख्येचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावपलकावर. माऊली सातेरी युवराज स्पोर्ट संघाच्या पहिले षटक अनिवार्य महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतायत. पुढील चेंडू नामदेवचा हा चेंडू फुल लेनचा चेंडू होता. ऑन साईडला उडवलाय चेंडू. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला क्लिअर केलंय. आलाय षटकार. वेलकम षटकार. पहिला षटकार येतोय या इनिंग मध्ये प्रत्येक गवंडेच्या बॅट मधून. आलाय खणखणीत नेत्र दीपक भंडारी चषक षटकार. आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल ही 12 धावा धावपलकावर. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 धावा धावपलकावर. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. इथं मात्र 74 धावसंख्येचा पाठलाग करताना डीजे. खेळ समाप्त होतोय. महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त होते आणि या षटकामध्ये 12 धावा खर्च करतोय गोलंदाज नामदेव. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते गोलंदाज रोहन साळगावकर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक दुसरं हे सांघिक महत्वपूर्ण. चॅलेंज ओव्हर. इथं मात्र 50-50 ओव्हर आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउटचा फटका येतोय. चेंडू सीमा रेषा पार. बबल नाईकच्या बॅट मधून समोर खेळलेला फटका बी झोन मध्ये आलाय खणखणीत. नेत्रदीपक भंडारी चषक षटकार. आणि एक महत्वपूर्ण षटक आहे आणि या महत्वपूर्ण षटकामध्ये चॅलेंज ओव्हर षटकामध्ये आपण पाहतायत पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला. स्फोट केलाय बबलने. दबाव येईल गोलंदाजावरती कारण पहिल्या चेंडूवरती हल्ला झाला. सुंदर अप्रतिम इनसाइड आउटचा फटका लॉंग ऑफला. इथं मात्र ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न बबलचा झाला होता. थोडा चेंडू पुढे टाकला होता. गती परिवर्तन होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटर बबलकडे उत्तर नव्हतं. अंदाज नव्हता. डॉट बॉल. कमबॅक वापसी केली गोलंदाज रोहनने. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार खर्च केल्यानंतर बॅक टू बॅक लागोपाठ 2 चेंडू डॉट. निर्धाव चेंडू वापसी केली.
निशब्द करणारा चेंडू होता. प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर बबलला हा चेंडू. यावी ऑन साइडला उडाया, ऊंचाई, लंबाई, दूरी, एलिव्हेशन, अप्रतिम शॉट सिलेक्शन, अप्रतिम. आणि चेंडू सी मारेशा पार. कणकणीत नेत्रदीपक षटकार बबल नाईकच्या बॅट मधून डीप मिड विकेटला आलाय एक कणकणीत षटकार. आणि या 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 24. 24 धावा धावपलकावर. 74 धावांचं पाठलाग करायचंय धावपलकर. धावसंख्या 24 धावा. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतायत. 50-50 चॅलेंज ओव्हर. यावेळी ऑन साइडला हा प्रकार चेंडू होते. ऑन द राईटचा फटका. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूचा प्रवास 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये समाप्त होते. धावेची तमाम शंका समाप्त केली आणि इथं डॉट बॉल. आतापर्यंत 12 धावा खर्च करतोय गोलंदाज. तर प्रतिस्पर्धी संघाला वेंगुर्ला संघाला 16 धावांचं चॅलेंज आहे. या षटकामध्ये 16 धावांचं चॅलेंज पूर्ण केलं तर 8 धावा बोनस रूपात भेटतील. एक मोठा फटका बबल नाईकच्या बॅट मधून जर आला तर हे चॅलेंज पूर्ण होईल नक्कीच. पुढे चेंडू रोहनचा. फुल टॉस, फुल लॉस, उडाया, गया, टाडा, बाय बाय, गुड बाय. चेंडू सी मारेशा पार. डीप मिड विकेटला चेंडू क्लिअर केलाय आणि चॅलेंज पूर्ण झाले. 16 धावांचं अप्रतिम फटका. फुल टॉस चेंडू होता. कारण बबलला माहीत आहे फुल टॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. जसं जीवनामध्ये अन्नाचा कण कधी वाया घालवायचा नसतो तसं क्रिकेट या खेळामध्ये फुल टॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल लॉसचा फटका आणि धावपलकामध्ये बदल होतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल 36. 36 धावा. टोटल 24 धावा भेटल्या या षटकामध्ये. 16 धावांचं चॅलेंज पूर्ण केलं. 8 धावा बोनस रूपात वेंगुर्ला संघाला. तर बबल नाईक नावाचं वादळ घोंगते. एक अष्टपैलू खेळाडू बबल नाईक. हा खेळाडू आपण पाहतायत मॅन फ्रॉम होडावडे वेंगुर्ला तालुक्यातील गुणमान खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. तर हल्लीच्या 4-5 वर्षामध्ये हा इन्फॉर्म खेळाडू आहे. टच मध्ये आहे. स्टारकास्ट खेळाडू बबल. षटक क्रमांक दुसरं समाप्त होते. 2 षटकानंतर धावपलकावर धावसंख्या 36 धावा. 74 धावांचं पाठलाग करायचंय. आता येणारे 24 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण या मॅचचा लेखाजोखा. तर गोलंदाजीमध्ये बदल आकाश हा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर आपल्या टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण दुसऱ्या इनिंगचं षटक क्रमांक 3 आणि या तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल प्रतीक नामक हा बॅटर. यावेळी ऑन साइडला खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. तर इथं मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. काहीचा अक्रॉस द लाईन शपल क्रॉस खेळायचा प्रयत्न प्रतीकचा होता. डाव्या एष्टीवरचा चेंडू डॉट बॉल. तर पहिला चेंडू हा निर्धाव आणि निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 या तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. आकाशचा हा चेंडू फुल टॉस चेंडू ऑन साइडला चेंडूला रीच केले डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चेंडू क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय हाय हाय करत चेंडू सी मारेशा पार. डाऊन द ग्राउंड आलाय चौकार. भंडारी चषक 2024 चौकार. प्रतीकच्या बॅट मधनं हा चौकार येतोय आणि या 4 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 40 धावा. 40 धावा. 74 धावांचा पाठलाग करताना टोटल 40. एकाकडेच्या बदल्यात दुसऱ्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केले. आकाश सपडी चेंडू राऊंड विकेट. यावेळी ऑन साइडला उडाया गया वैता डायरेक्ट चंद्रार. चेंडू सी मारेशा पार. षटकार बघतोस काय रागाने. षटकार मारला वाघाने आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 46. टोटल चेंडू अजून एक मोठा फटका. बिग 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 हिट. इथं मात्र फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षण पण फसलाय. इथं मात्र कॅच ड्रॉप झाली डीप वाडीशी लॉंगांना प्रतीकची. नक्कीच प्रतीक गवंडे हा खेळाडू आपल्यासाठी कर्दनका ठरू शकतो. एक जीवदान भेटतंय. एक धाव मात्र पूर्ण झाली. एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 48. 48 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. 74 धावांचं पाठलाग. पुढील चेंडू लेफ्ट हँडर बॅटर बबल नाईक पुढील चेंडू फेस करण्यासाठी.
कमी गतीचा चेंडू टॅप केलाय, चेंडूला दिशा दाखवली कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूचा ताबा मिळतोय, चेंडूची फेक करतोय, तोपर्यंत एकच धाव. सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतायत. एका बाजूने प्रतीकच्या बॅटमधनं मोठे फटके येतात, त्यानंतर बबल नाईक ही मात्र प्रतीकसाठी नक्कीच चांगली साथ देतोय. टोपलकर धावसंख्या 49. इथं मात्र कमी गतीचा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. पंचांकडनं दंडात्मक कारवाई झाली. गोलंदाज आकाशवरती, गोलंदाजाच्या जखमेवर मीठ चोवणारा चेंडू येतोय आणि नो चेंडू येताना कधी एकटा येत नाही, तो येताना घेऊन येतो फ्रीटचा चेंडू आणि तो फ्रीटचा चेंडू असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्रीटचा आणि फ्रीटचा चेंडू प्रतीक गवंडे पेस करणार. एक मनपसंत फटका खेळण्याची संधी. यावेळी गती होती चेंडूला, प्रचंड वेग होता. डॉट बॉल, फ्रीटचा चेंडू डॉट बॉल, कमबॅक केले गोलंदाजने आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपलकर धावसंख्या 50 धावा, 74 धावांचा पाठलाग करायचं या मॅच मध्ये. आणि काय होणार, काय घडणार, कोण जिंकणार आणि कोण हारणार ही आलेली वेळ ठरवणार. तर नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकर धावसंख्या 50. आता येणारे 18 चेंडू आणि 24 धावा, 18 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. तोपर्यंत जाऊया सुमधीर संगीताकडे. डीजे चा चेंडू होता, बॅक टू द बॉलर आणि इथं पहिला चेंडू डॉट बॉल. 4थ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हा डॉट. निर्धाव चेंडूने सुरुवात होते या षटकाची. बबलसाठी हा चेंडू फुलर लेनचा चेंडू, ऑन साईडला बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न, बिग हिट खेळायचा प्रयत्न झाला होता जरूर बबलकडनं. आणि इथं मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. थोडा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा राईस होतोय, बाकीचं सोपस्कार पूर्ण केले विकेट किपर राजेशने. आणि इथं बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. इथं मात्र आपण पाहतोय फिल्डिंग सेट करतोय गोलंदाज पुन्हाजी. बबल साडी, पुढील चेंडू. इथं मात्र उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. तर एक अतिरिक्त बोनस धावेने धावपलकर धावसंख्या ही परावर्तित झाली. 51, 51 धावा धावपलकावर. इथं मात्र 74 धावांचं पाठलाग करायचा आहे. इथं मात्र स्विच हिटचा फटका, अल्टी पलटी. इथं चेंडू डीप वाईडिश गलीच्या दिशेने, चेंडू सीमा रेषा पार आलाय चौकार. नेत्रदीपक कणकणीत बबल नाईकच्या बॅटमधून आणि 4 धावांनी धावपलकर धावसंख्या टोटल 55, 55 धावा. 74 धावांचा पाठलाग करायचंय. 55 धावा धावपलकर, 4थं षटक प्रगतीपथावर. इथं मात्र कमी गतीचा चेंडू, स्लो पॉइझन, नक्कल चेंडूचा मारा होतोय. पुन्हाजीकडनं कमबॅक केलंय पुन्हाजीने, कारण या अगोदर चेंडूवरती एक चौकार आला, त्यानंतर वापसी केली. अनुभव आहे या खेळाडूला, टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव. गोलवर चेंडू, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला होता बबल नाईक कडनं. इथं मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचा सोपस्कार विकेट किपरने पूर्ण केले. डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू इथं मात्र पाहायला भेटतायत. एक चौकार आल्यानंतर धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 55.
खोलवर चेंडू समोर केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूचा प्रवास होतोय डीप वाईड श्रीलंकाला क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली आणि या एका धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 56 56 धावा धावपलकर 74 धावांचा पाठलाग करताना 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. त्यामुळे पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत हा संघ असेल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. शॉट ऑफ लेन. पुल सक्सेसफुल. वंडरफुल. पॉवरफुल. ब्युटीफुल. चेंडू सीमा रेषा पार डीप पायले क्षेत्रामध्ये चेंडूला क्लिअर केलंय. बबल नाईकच्या बॅट मधनं कणकणीत नेत्रदीपक भंडारीच्या षटकार. 6 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 62. इथं मात्र बॅक फुटवर येऊन खेळायचा प्रयत्न. अप्रतिम लेंथ होती. खोलवर चेंडू होता. डॉट बॉल. इथं मात्र या चेंडूवरती उत्तर नव्हतं बॅटरकडे. फलंदाजीला बीट करतोय गोलंदाज रोहन. हा गोलंदाज 5वं षटक प्रगतीपथावर. खोलवर चेंडू इनसाइड आउट केलाय. समोर केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूचा प्रवास होतोय. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डीप वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल आणि डबल सिंगल ह्या धावा सुद्धा या खेळामध्ये क्रमप्राप्त धावा मानल्या जात आहेत. आणि या 2 धावेने धावपलकर धावसंख्या टोटल 64. इथं मात्र डॉट बॉल पाहायला भेटतोय. कमबॅक करणारा चेंडू असेल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 64 टोटल. 74 धावांचं पाठलाग करताना यावेळी कमी गतीचा चेंडू. गती परिवर्तन आणि चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटर बबल नाईक कडे उत्तर नव्हतं. डॉट बॉल. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचं सोपस्कर विकेट किपर पुन्हाजीने पूर्ण केले. डॉट बॉल. कमबॅक केले गोलंदाजने. एक महत्वपूर्ण सामना. पुढे चेंडू. ओ फुल टॉस. फुल लॉस. उडाया. तारामंडल मॅच. स्टॅन अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषा पार. आउट ऑफ दी पार्क. चेंडू हा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. भंडारी चषक षटकार. बबल नाईक ऑन द फायर. उजो डीजे. सामना दोन्ही टीमसाठी. 6 चेंडू 4 धावा. ऑन स्ट्राइक प्रतीक गवंडे.
षटकातील पहिला चेंडू इथं मात्र आपण पाहिला अप्रतिम पुल लेनचा चेंडू होता आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं बॅटरकडे प्रतीककडे डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 4 धावा समीकरण. एक महत्वपूर्ण सामना. दोन्ही टीमचा विचार केला तर ताकदवान तुल्यबळ संघ आमने सामने. काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण पाहतोय. फिल्डिंग सेट करतोय राजेश. पुढील चेंडू घेऊन षटकातील दुसरा चेंडू. या बी हलक्या हाताने घेऊन काढलाय चेंडूला दिशा दाखवली. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सुंदर फटका. इथं मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतोय. इथं 2 धावा पूर्ण केल्या. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल. चांगलं सेन्सिबल क्रिकेट. मोठे फटके येत नाही तर डबल सिंगल वर भर दिली जाते आणि 2 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 72. 4 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण. येणारे 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे संघ वेंगुर्ला संघ हा. नक्कीच या विजयाने आत्मविश्वास या संघाचा दुणावणार. काय होणार अजूनही सामना संपलेला नाही कारण क्रिकेट हा खेळ क्षणाक्षणामध्ये बदलतोय. ओ यावेळी इनसाइड आउटचा फटका समोर खेळलाय. ओ माय गॉड. उडाया गया टाडा बाय बाय गुड बाय खतम. चेंडू सीमारेषा पार आणि सामना समाप्त होतोय. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने सामना समाप्त केलाय. फिनिश केलाय प्रतीक गवंडे या बॅटरने आणि अशा प्रकारे हा सामना विजयी होतोय तो वेंगुर्ला संघ. विजयी संघाचं अभिनंदन.